नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज पुन्हा एकदा आपण नवीन प्रश्न घेऊन आलो आहोत. अर्थातच तो 8वी स्कॉलरशिपचा असणार आहे, गणिताचा असणार आहे. पाहूया प्रश्न काय आहे. 1000 मीटर लांबीच्या आगगाडीचा वेग ताशी 72 किलोमीटर आहे. तर तिला 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? आणि तुम्हाला 4 पर्यायांपैकी 2 अचूक पर्याय शोधायचे आहेत. बरोबर आहे. पर्याय पाहूया आपण. पहिला आहे 90 सेकंद, दुसरा आहे 1.5 मिनिटे, तिसरा आहे 2 मिनिटे, चौथा आहे 121 सेकंद. आता बरोबर आहे. तर ह्या 4 पर्यायांपैकी आपल्याला 2 पर्याय. प्रश्न जरासा वेगळा आहे म्हणून तुम्हाला तो कठीण वाटतो, बरोबर आहे. परंतु अतिशय सोपा प्रश्न आहे. पाहूयात बरं कशा पद्धतीने सोडवायचा. प्रथम ज्या प्रश्नामध्ये दिलेल्या बाबी आहेत त्याचं पहिलं निरीक्षण करणार आहोत. प्रश्नामध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत बघा. आगगाडीची लांबी दिलेली आहे 1000 मीटर, आगगाडीचा वेग दिलेला आहे 72 किलोमीटर, म्हणजे ताशी 72 किलोमीटर म्हणजे किलोमीटर प्रति तास, किलोमीटर पर आवर आपण लिहूया. बोगद्याची लांबी तुम्हाला दिलेली आहे 800 मीटर आणि काढायला सांगितलेलं आहे की बोगदा ओलांडण्यासाठी त्या आगगाडीला लागणारा वेळ आपल्याला काढायचा आहे. आता बाळांनो इकडे लक्ष द्या की इथे आपल्याला आगगाडीची लांबी मीटरमध्ये आहे आणि बोगद्याची लांबी सुद्धा मीटरमध्ये आहे. मग आगगाडीचा वेग किलोमीटरमध्ये काय करतोय त्याला सुद्धा आपण मीटरमध्ये काढूया पहिले आणि मग आपल्याला काढायला सगळी एककं समान झाल्यावर आपल्याला आकडेमोड काढायला सोपं जातं. ठीक आहे. तर बघूया मग आता. पहिल्यांदा आपण आगगाडीचा जो वेग आहे तो मीटर प्रति सेकंदमध्ये. मग आपल्याला माहिती आहे वेग आपल्याला कशामध्ये काढायचा आहे तर मीटर प्रति सेकंद. मग 1 किलोमीटर, पहिल्यांदा आपण 1 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती, तर 1 किलोमीटर प्रति तास म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. पहिले किलोमीटरचं 1 किलोमीटरचे किती मीटर झाले 1000 मीटर. आणि तासांचे म्हणायला तासाचं रूपांतरण आपल्याला कशात करायचं आहे सेकंदामध्ये. मग तासाचं सेकंदामध्ये म्हणजे 60 मिनिटांना 60 सेकंदाने गुणलं की आपल्याला काय मिळणार आहे सेकंद मिळणार आहे. अशा पद्धतीने आपण असं करणार आहोत. चला पहिल्यांदा भाग लावूया. ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. उरले बरं किती, तर उरला इथं वर 10 आणि खाली 6 6 36 आणि एकक मात्र विसरू नका मीटर प्रति तास. बरोबर आहे. आता इथे 2नी भागूया. अजून याचं जरा संक्षिप्त रूप आपण करूया, रिड्यूस फॉर्म करूया. दोघांनाही समसंख्या आहेत, दोघांनाही 2ने भाग जाईल. म्हणजे सांगा बरं. 2 पंचे 10, 2 1 2, 2 8 16, 18 2 36 आणि मीटर प्रति सेकंद. आता आत्ताशी आपण काढलेलं 1 किलोमीटर प्रति तासाचं, पण आपले आहेत 72 किलोमीटर प्रति तास आहेत. बरोबर आहे. मग 1 किलोमीटर म्हणजे आपल्या लक्षात आलं की 5/1 किलोमीटर प्रति तास म्हणजे 5/18 मीटर प्रति सेकंद. तर 72 किलोमीटर प्रति तास म्हणजे काय, तर इथं 72ला फक्त ह्या 5/18ने गुणलं की आपल्याला काय मिळणार आहे मीटर प्रति सेकंदमध्ये. आता बघा इथे काय होईल, 18ने कोणाला भाग जाणार आहे इथे 18ला कशाने भाग जाणार आहे तर 18 चोक 72, 18 एके 18, एकच मिनटं हा, 18 एके 18, 18 चोक 72 आणि उरले किती बरं इथे 4 गुणिले 5 मीटर प्रति सेकंद म्हणजेच किती 20 मीटर प्रति सेकंद. चला वेग मिळाला आपल्याला. वेग कशामध्ये होता बरं आपला किलोमीटर प्रति तासामध्ये होता, किलोमीटर पर आवरमध्ये होता. आता आपण त्याचं रूपांतरण मीटर प्रति सेकंदमध्ये झालेलं आहे. आता पुढे आपल्याला काढायचं आहे की बोगदा ओलांडण्यासाठी लागणारा वेळ काढायचा आहे. पण वेळ काढण्याचं एकक आपल्याला माहीत आहे. वेळ काढण्याचं एकक काय आहे, अंतर भागिले वेग. पण अंतर आपल्याला पहिलं काढलं पाहिजे, एकूण अंतर. मग आगगाडीचे एकूण अंतर आपल्याला प्रथम काढणं आवश्यक आहे. मग आगगाडीने कापलेले एकूण अंतर आपण काढणार आहोत. कापलेले एकूण अंतर. बरोबर आहे. मग आता जेव्हा आगगाडी एखादा बोगदा ओलांडते तेव्हा तिला तिची स्वतःची लांबी आणि बोगद्याची लांबी असे दोन्ही अंतर पार करावे लागतात. बरोबर आहे की नाही. म्हणजेच आगगाडीची लांबी अधिक बोगद्याची लांबी अशी दोन्ही अंतरं तिला काय करावी लागणार आहेत, पार करावी लागणार आहेत. बोगद्याची लांबी.
बरोबर आहे. मग ह्या दोघांची बेरीज करूया. आगगाडीची लांबी किती आहे? 1000 मीटर आणि बोगद्याची लांबी किती आहे? 800 मीटर. हां, मग किती झाले बरं? 1800 मीटर. बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला एकूण अंतर मिळालं. चला तर मग शेवटची वेळ आलेली आहे. वेळ काढायचा आहे. वेळ म्हणजे काय? अंतर, एकूण अंतर, आगगाडीने कापलेले एकूण अंतर भागिले म्हणजेच हे 1800 मीटर भागिले काय बरं? तर भागिले वेग. बरोबर आहे. मग अंतर किती आहे? 1800 मीटर भागिले वेग किती आहे? 20 मीटर प्रति सेकंद. बरोबर आहे. मग आता ह्या शून्याला हा शून्य गेला आणि किती उरले बघा? 2ने 180ला भाग गेला, उरले किती? 90. आणि ह्या मीटरला पण मीटर गेला आणि हा सेकंद भागिले उलटून गुणिले झाला म्हणजे किती आलं इथं? 90 सेकंद. बरोबर आहे. आता आपल्याला दिलेले आहे. चला पहिला पर्याय काय आहे? उत्तर पाहूया बरं. हां, अगदी बरोबर. पहिला पर्याय आहे 90 सेकंद. अगदी बरोबर आलं आपलं हे उत्तर. पण आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. मग दुसरा पर्याय कोणता आहे पाहूया बरं याच्यातला तिन्हींपैकी. आता इथं दिलेलं आहे 1.5 मिनिट. बरोबर आहे. 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंद? मग प्रथम हे 1.5 जे आहे त्याचं रूपांतरण आपण काय करूया? अपूर्णांकात किंवा दशांश अपूर्णांकात करूया. म्हणजे इथं बे एक बे आणि बे एक बे अधिक 1/2 म्हणजे किती आलं? 3/2 मिनिटे. 3/2 मिनिटे म्हणजे किती? तर 1.5 मिनिटे. बरोबर आहे. आता ह्याचं रूपांतरण सेकंदात करायचं. मग 1.5ला कशाने गुणलं? 60 सेकंदाने गुणायचं. 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. बरोबर आहे. म्हणजे किती आलं बघा? 1590 आणि पॉईंट असल्यामुळे 90.0 म्हणजेच इथं डायरेक्ट आपण 90 सेकंद. चला म्हणजे आपला हा दुसरा पर्याय अगदी बरोबर आहे. हे 2 पर्याय आहे. पण तरी सुद्धा मनात शंका नको म्हणून 2 मिनिटं म्हणजे किती? तर 2 गुणिले आपण काय करणार आहोत? 60 म्हणजे किती आलं रे? 60 सेकंद. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद म्हणजे 180 सेकंद. म्हणजे हे पण उत्तर आपलं हे उत्तर काय आहे? चुकीचं आहे. आणि इथं एक ऑलरेडी तुम्हाला 120 सेकंदामध्ये या उत्तराचाही प्रश्न येणार नाही. म्हणजेच आपले दोन्ही उत्तर 2 अचूक पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 2. समजलं सगळ्यांना? तर अशा प्रकारे पुन्हा आपण भेटूया एका नवीन 8वीच्या स्कॉलरशिपच्या गणित विषयाच्या प्रश्नासोबत. आता थोडा वेळ तरी तुम्ही अभ्यासासाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा.